आजकाल बदलत्या लाईफस्टाईलमुळे सगळ्यांमध्ये हा प्रॉब्लेम खूप चालला आहे की मान काळी होणं, हातपाय काळे होणं, एल्बो काळे होणं, गुडघे काळे होणं. एकतर आपली बदलती लाईफस्टाईल, त्याच्यात आपण आपलं वजन वाढलं असेल किंवा आपण खूप उन्हामध्ये वगैरे काम करत असेल तर असा प्रॉब्लेम येतो. ह्या प्रॉब्लेमचं माझ्याकडे एक सोल्युशन आहे, पण ते सोल्युशन काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणार आहे. तर घरातल्याच काही वस्तू घेऊन आपण ह्या प्रॉब्लेमवर एक मस्तपैकी सोल्युशन बनवणार आहे. त्याच्यासाठी पुढे व्हिडिओ नक्की. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. तर चला सुरुवात करूया आपण. आधी आम्ही इकडे घेतलेली आहे हळद घेतलेली आहे. 1 चमचा हळद घ्यायची आहे बघा. हळद घेतल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये जो कोणताही शॅम्पू अवेलेबल असेल तो शॅम्पू घ्यायचा आहे. पण प्रमाण कसं घ्यायचं आहे ते मी सांगते तुम्हाला. फक्त 1 ते 2 असे ड्रॉपच घ्यायचे आहे, जास्त घ्यायचं नाही आहे. हळदीमध्ये खूप सारे छान असे सुंदर घटक असतात आणि शॅम्पू थोडंसं आपल्याला फेस येण्याकरता पाहिजे. आणि ग्लिसरीन घ्यायचं आहे. ग्लिसरीनला तर काय म्हणता येते, वरदान आहे आपल्या त्वचेसाठी ग्लिसरीन. आणि इकडे लिंबूमध्ये पण खूप सारे असे छान प्रॉपर्टीज आहेत जेणेकरून आपल्या स्किनला टवटवीतपणा येईल, काळेपणा जाईल, म्हणून इकडे लिंबू घ्यायचं आहे. लिंबू सूट होत नसेल तर तुम्ही इथे दह्याचा पण वापर करू शकता. तर अशा प्रकारे मस्तपैकी हे मिक्स करायचं आहे. आणि याच्यामध्ये एक मी सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहे. ते कोणतं आहे तर विकोची टर्मरिक क्रीम, जी विको टर्मरिक क्रीम येते ती घ्यायची आहे. जर तुम्हाला ही क्रीम सूट होत नसेल तर तुम्ही कोणतं सनस्क्रीम यूज करता ते सनस्क्रीम ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही एकदा टाकून बघा, 100% याचा रिझल्ट आहे. विकोची क्रीम जर सूट झाली तर ह्याच्यासारखं 100% गुणकारी काहीच नाही, कारण ह्या क्रीममध्ये ऑलरेडी भरपूर सारे सुंदर अशा प्रॉपर्टीज आहेत काळेपणा घालवण्याकरता. म्हणून मला तर 100% ही क्रीम सूट होते. आय थिंक सगळ्यांनाच होते, कारण ही आयुर्वेदिक क्रीम आहे. तर अशा प्रकारे एक स्मूथ स्ट्रक्चर असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आणि आता चला अप्लाय करायला चालू करूया. तर हे बॅटर फक्त हातावरती, म्हणजे हे जे काळे हात झालेले आहेत, हात, एल्बो, गुडघे, पायाचे घोटे आणि गुडघे, पायाचे घोटे ह्याच इकडेच यूज करायचं आहे. स्किनवर यूज करायचं असेल तर आधी पॅच टेस्ट करा, कारण ह्याच्यामध्ये आपण लिंबू आणि ह्याचा उपयोग केलेला आहे शॅम्पूचा त्याच्यासाठी. आणि अजिबात आपल्या नाजूक जागेंवरती ह्याला अप्लाय करायचं नाही. जसं की आपल्या काकेतली स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, तर अजिबात तिकडं अप्लाय करायचं नाही आहे. किंवा आपल्या काय म्हणता येते प्रायव्हेट पार्टच्या जवळ असं आसपास कुठंही हे वापरायचं नाही आहे, कारण तिकडची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते. फक्त हात, पाय, गुडघे वगैरे इथेच यूज करायची आहे. सेन्सिटिव्ह स्किन जिथे असते तिथे अजिबात यूज करायची नाही. आता अशा प्रकारे अप्लाय केल्याच्या नंतर एक 5 ते 10 मिनटं मी ठेवणार आहे. वाऱ्याला बसा, मस्तपैकी सुकू द्या, छान सगळं मुरू द्या तुमच्या त्वचेमध्ये. बघा कसे दणदण रिझल्ट आहे त्याचे. तर बघा आता मस्तपैकी मुरलेलं आहे, वाळलेलं आहे. तर असं छान एक ओलं मावसूद कॉटन घ्यायचं आहे आणि त्याच्याने बघा असं हळूवारपणे आपल्या हातावर लावलेलं हे आयुर्वेदिक म्हणता येईल सगळं हे असं काढून टाकायचं आहे. आणि बघा किती ग्लो करते स्किन. आणि ह्याच्यासाठीच मी विकोची टर्मरिक क्रीम ह्याच्यासाठीच म्हणते, कारण एक शायनिंग असणारे त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत. आणि अशा प्रकारे पायालाही लावलेलं पुसून घ्यायचं आहे. बघा काय मस्त रिझल्ट आले तर एक नंबर. तर बघा किती सुंदर दिसतंय. सगळा काळवटपणा जो माझ्या पायांवरती जमा झाला तर ऑब्वियसली आम्हाला लेडीजला बघा बिफोर आणि आफ्टर बघा समोरच आहे रिझल्ट तुमचा. एक नंबर आहे. तुम्ही एकदा केला तर तुम्हाला पार्लरलाही जायची गरज नाही आहे, हे मी लिहून देते तुम्हाला. हे बघा किती छान आहे. आणि बघा इकडे हात आणि पाय दोन्ही हातांमध्ये फरक बघा. आवडला असेल तर लाईक तर कराच, पण जर ही तुम्हाला रेमेडी आवडली असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा.